नमस्कार, होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन वरण भात, जो की एकदम साध्या पद्धतीने बनवला जातो। तर यासाठी मी कुकर घेतलेला आहे। कुकर आपण गॅसवरती ठेवले। त्याच पद्धतीने इथे मी एक वाटीभर तुरीची डाळ भिजत घातली होती। तर तुम्हाला जेवढं वरण करायचं आहे तेवढं तुम्ही तुरीची डाळ घ्यायची आहे आणि ती अर्धा एक तास डाळ करण्याच्या आधी भिजवत घालायची आहे। आता हे आपण कुकरमध्ये घालूयात। सोबतच आपल्याला जर अजून पाण्याची आवश्यकता असेल डाळ शिजण्यासाठी तर ते घालायचे। तर कुकरमध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे। यामध्ये आता थोडीशी हळद घालायची आहे। यासोबतच चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे। याला आता आधी उकळी काढायची आहे। उकळी काढल्यानंतर डाळीवरती जो काही फेस जमा होणार आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांनंतर डाळीला उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने यावरती फेस जमा होत आहे। तर आपण हा एका पळीच्या मदतीने काढून घेऊयात। तर यावरती जमा झालेला सर्व फेस आपण काढून घेतलाय। थोडंसं पाण्याचं प्रमाण देखील यामुळे कमी झाले। थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहोत आणि आता कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे डाळ चांगली गाळ शिजल्या जाईल। कुकरच्या 3 शिट्ट्या या ठिकाणी मी करून घेतलेल्या आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि कुकरची वाफ सगळी थंड झाली की त्यानंतर आपण वरणाला फोडणी देऊया। तर बघा, कुकरची वाफ जी आहे ती पूर्ण शांत झाली आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता की डाळ जी आहे ती एकदम व्यवस्थित गाळ शिजलेली आहे। याला थोडंसं रवीने आपण घोटून घेणार आहोत। तर हे बघा, या ठिकाणी डाळ जी आहे ती एकदम छान अशी शिजलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। गॅसवरती आपण कढई तापवायला ठेवली आहे। आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तर जवळजवळ 1.5 टेबलस्पून तूप मी यामध्ये घातलेलं आहे। तूप आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। तूप तापलेलं आहे। यामध्ये आता आपण मोहरी घालणार आहोत। तर 1 टीस्पून मोहरी मी या ठिकाणी घातली आहे। मोहरी चांगली आपल्याला तडकून घ्यायची आहे, चांगली फुलली पाहिजे मोहरी। मोहरी तडकली आहे। यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात। जिरे पण चांगले फुललेत। आता यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या मी थोड्याशा क्रश करून घेतलेल्या होत्या, त्या घातल्या। लसूण थोडासा लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। तूप आणि लसणाची फोडणी एकदम छान लागते। आता यामध्ये आपण हिंग घालणार आहोत। तर 1/4 टीस्पून हिंग मी या ठिकाणी घातलंय आणि आता हे जे वरण आहे हे आपण यामध्ये घालूयात। तर बघा, लसूण चांगला लालसर झालेला आहे। मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे। मीठ आपण वरण शिजवताना घातलं होतं। आता यामध्ये मी 1 गुळाचा खडा घालते। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गुळ घालू शकता, पण थोडासा गुळाचा खडा घातला की वरणाची चव ही अतिशय छान लागते। आता याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवश्यकता असेल, थोडंसं पातळ करायचं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। यामध्ये मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे। मी चव घेऊन बघितले तर मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे। आता हे वरण आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद करून आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण भात लावून घेऊयात। भात लावण्यासाठी कुकरमध्ये मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर डाळ या ठिकाणी चांगली उकळली आहे। 3 ते 4 मिनिट मी याला मंद गॅसवरती उकळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी डाळीची किती छान झालेली आहे। एकदम स्मूथ असं टेक्स्चर या डाळीला आलेलं आहे। आता ही डाळ आपण बाजूला झाकून ठेवणार आहोत आणि आता भात लावून घेऊया। तर तांदूळ मी धुवून घेतले होते। हा जो आहे हा कोळम तांदूळ आहे। तर याला दुप्पट पाणी लागतं। तर 2 कप मी तांदूळ घेतले होते, तर त्या पद्धतीने मी 4 कप पाणी घेतलेलं आहे। आता याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। पाणी घातलेलं आहे मी, चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि तांदळाला चांगली उकळी आली की मग आपण झाकण लावून घेणार आहोत।
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदूळाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। एक वाफ बसेपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण एकदम मंद गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर हे बघा कुकरला चांगली वाफ बसलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम एकदम मंद करणार आहोत आणि मंद गॅसवरती आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे भात हा एकदम मऊ शिजेल आणि मोकळा देखील होईल। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि यामधली जी वाफ आहे ती आपल्याला थंड होऊ द्यायची आहे। या ठिकाणी कुकरची वाफ जी आहे ती शांत झाली आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता एकदम असा मोकळा आणि मऊ भात आपला या ठिकाणी शिजलेला आहे। आता आपण वरण भात सर्व करूया। सोबतच यावर घालणार आहोत आपण साजूक तूप। तर हे बघा या ठिकाणी एकदम साध्या पद्धतीनं जो वरण भात केला जातो तो केलेला आहे।